विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण महाविकास आघाडी देखील एकच उमेदवार देणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे हे अर्ज भरणार आहेत। विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुद्धा पार पडली आणि विधान परिषदेचे उमेदवार अंबादास दानवे, आमदार अनिल परब आणि खासदार अनिल देसाईंची काँग्रेस नेत्यांच्या सोबत गांधी भवनामध्ये चर्चा सुद्धा झाली। तर काँग्रेसनं उमेदवार देऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसची मनधरणी सुद्धा करण्यात आली होती आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा अंबादास दानवेंचा मार्ग आता यामुळे मोकळा झालेला आहे। चर्चेनंतर काँग्रेसनं सामोपचाराची भूमिका घेतल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळालेली आहे। तसंच काँग्रेसनं उमेदवार दिला नाहीये। संदीप राजगोरकर आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। संदीप, काँग्रेसनं सामोपचाराची भूमिका घेतलेली आहे, कुठे नेमकं मत जे आहे ते जुळलंय? नाही, अजूनही गेल्या तासाभरापासून स्नेहा बैठक सुरू आहे। काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिवसेना नेत्यांची बैठक चालू आहे। अद्याप तोडगा निघालेला आहे असं म्हणता येणार नाही। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस अजूनही आक्रमक आहे। स्वतः अंबादास दानवे म्हणजे साधारणतः 1 तास फक्त उरलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला, मात्र अंबादास दानवे अजूनही विधान भवनात पोहोचलेले नाहीत। ही आत्ताची अपडेट आहे। गांधी भवनामध्येच सध्या अजूनही अंबादास दानवे आहेत, त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आणि अनिल परब हे महत्वाचे तिन्ही नेते शिवसेनेतले आहेत। आणि दुसरीकडे काँग्रेसमधले 2 नेते आहेत, हर्षवर्धन सपकाळ आणि सतेज पाटील, अशा या 5-6 नेत्यांची जी बैठक आहे ती सध्या सुरू आहे गांधी भवनमध्येच। विजय वडेट्टीवार हे काही वेळापूर्वी विधान भवनाकडे रवाना झाले आहेत आणि जाताना ते एबी फॉर्म घेऊन देखील गेलेले आहेत अशी माहिती मिळते। जर काही तोडगा निघाला नाही गांधी भवनातल्या बैठकीमध्ये तर विजय वडेट्टीवार तिथल्या तिथं उमेदवार तयार असल्याचं देखील काँग्रेसचा समजतंय आणि त्या उमेदवाराला तात्काळ तो एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे बिनविरोध होईल ही निवडणूक असं आत्ताच म्हणणं योग्य ठरणार नाही। खरं तर 1 तास अजूनही बाकी आहे। काँग्रेसची समजूत काढायचा जोरदार प्रयत्न जो आहे तो शिवसेना नेत्यांकडून चालू आहे, कारण अवघा 1 तास शिल्लक असताना शिवसेनेचे 4 दिग्गज नेते अजूनही गांधी भवनमध्ये आहेत। याचाच अर्थ काँग्रेसनं अजूनही माघार घेतलेली नाही, हेच यावरून खरं तर सिद्ध होतंय। आपण सांगितल्याप्रमाणे राज्यसभेच्या वेळेला देखील काँग्रेसनं माघार घेतली होती आणि शरद पवार यांना त्यावेळेला उमेदवारी दिली होती। बारामती पोटनिवडणुकीमध्ये देखील उमेदवार देण्यावर काँग्रेस खरं तर आग्रही होती, मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधातली उमेदवारी काँग्रेसला ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती। त्यामुळे आता काँग्रेसनं काही अटी ठेवल्याचं देखील समजतंय। त्यामधली महत्वाची ही अट आहे की 2028 साली ज्या काही विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं पूर्णपणे सगळ्या ज्या जागा आहेत त्या काँग्रेसला देण्याचा जो प्रस्ताव आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेकडे ठेवल्याचं आपल्याला सध्या तरी समजतंय। गेल्या सव्वा तासापासून ही सगळी जी चर्चा आहे ती अजूनही सुरू आहे। अद्याप कुठला तोडगा निघालेला नाही। ज्यावेळी बैठक संपेल त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतील स्वतः हर्षवर्धन सपकाळ कदाचित, आणि त्यानंतर मग शिवसेना नेते किंवा उमेदवार जे आहेत ते विधान भवनाकडे दाखल होतील उमेदवारी अर्ज दाखल करायला। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। आता त्यामुळे नेमका तोडगा काय निघतोय हे थोड्याच वेळात कळेल।